नमस्कार, मी दीपाली जगताप पाटील। महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज महिला दिनानिमित्त आपण भेटणार आहोत राज्याच्या प्रथम महिला नागरिक म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना। पण अमृताजींची ओळख केवळ सौ मुख्यमंत्री इतकीच नाहीये, तर त्या ॲक्सिस बँकेच्या असोसिएट व्हाईस प्रेसिडेंटही आहेत आणि आजही त्या ही नोकरी आनंदाने करतात। जाणून घेऊया अमृता फडणवीस कशा आहेत। मॅडम, स्वागत आहे तुमचं झी24 तासमध्ये। सगळ्यात आधी हॅपी वुमन्स डे, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारेन की नागपूरचं घर ते वर्षा कसा प्रवास होता? नागपूरला आम्ही बॉर्न अँड ब्रॉट अप नागपूरचीच आहे आणि माझं घर म्हणजे माझं माहेर म्हणजे एक डॉक्टर्स फॅमिली आहे, तर एकदम क्लोज नेट अशी फॅमिली आहे। पॉलिटिकल आता सोशल एक्सपोजर खूप कमी आहे त्या माझ्या माहेरच्या फॅमिलीचं। आणि आमचं असं फिक्स्ड रुटीन राहायचं, म्हणजे आपला अभ्यास, आपले गेम्स, आपलं गाणं, असं सगळं म्हणजे एकदम फिक्स टाइम टू टाइम चालायचं। आणि लग्न झाल्यावर तर एकदम 360 डिग्रीज चेंज झाला लाईफमध्ये, म्हणजे सोशल कमिटमेंट्स, सोशल एंगेजमेंट्स, जनसंपर्क, प्लस काहीच रुटीनच्या हिशोबाने नसायचं, कारण कधी काही नवीन यायचं। तर खूपच वेगळे होते दोन्ही लाईव्स, बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज। मग आमदाराची पत्नी आणि आता मुख्यमंत्र्याची पत्नी खूप जवळच्या लोकांशीच, तिथल्याच लोकांशी रिलेटेड होती आणि त्यांच्यापर्यंत सीमित होती आणि तिथेही भरपूर रिस्पेक्ट मिळायचाच। पण ॲज CM's वाईफ जे म्हणतात, फर्स्ट लेडी, प्लस जे लोकांचे एक्सपेक्टेशन्स, आणि देर आर पीपल फॉलोईंग यू, जे आधी नव्हतं। लोक आपल्याला पाहतात की ही कशी वागतीये, कशी चालते, कशी बोलतीये, ते सगळं आधी नव्हतं। आता लोक खूप मायन्यूटली लक्ष देतात तुमच्याकडे, तर तुम्हाला पर्सनली पण खूप रिस्पॉन्सिबल राहावं लागतं सोशलीच्या, अदर देन बिईंग सोशली रिस्पॉन्सिबल। तर पर्सनली आपला कंडक्ट पण लक्षात घेऊन प्रत्येक पाऊल टाकावं लागतं। अमृताजी, तुमच्या मुलाखतींमधून आम्ही ऐकलं की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतरही तुम्ही नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्यामागची जी भूमिका आहे, जे विचार आहेत, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। माझा MBA झाल्या मी नोकरी चालू केली आहे। तर 13 वर्ष झाले मी जॉब करते आणि मी जॉब जो चालू केला तो सुरुवातीपासूनच खूप त्याच्यात मेहनत टाकली आहे। देवेंद्रजी स्वतःच्या मेहनतीने, डेफिनेटली फॅमिली सपोर्टनी मुख्यमंत्री झाले, पण मीही आपल्या परीने, आपल्या लेवलनी माझ्या जॉबमध्ये खूप मेहनत टाकली आहे। तर ते मुख्यमंत्री झाले म्हणून मी लगेच सोडून देणं असं हे तर मला ठीक नाही वाटलं, कारण त्याच्यात माझी पण एक पार्ट ऑफ माय लाईफ त्याच्यात गेली आहे। मी खूप आर्ट्स त्याच्यात टाकलेले आहेत। दुसरं, मी कधी बिलीव्ह करते आणि आय फील एव्हरीवन शुड बिलीव्ह इट की वुमन म्हणजे स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडंट राहावं, तर आपल्या परीने राहावं। त्यांचे टॅलेंट्स असेल त्याला एक्सप्लोर करावं किंवा घरगुती काही करावं, बाहेर पडावं, ते आपल्या परीने राहू शकतात, पण फायनान्शियली इंडिपेंडंट आजच्या जमान्यात राहणं जरुरी आहे। हा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा काही अडचणी आल्या का? म्हणजे थोडा विचार करावा लागला का? कारण आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मग तुमच्याही जबाबदाऱ्या वाढल्या, तर तेव्हा कुठेतरी दोन्ही बाजूने विचार केला होता का तुम्ही? काय विचार केला होता? हो, इनफॅक्ट मला इतके प्रोग्राम्स रेग्युलरली असतात जे अटेंड करायचे असतात। स्पेशली मी सोशल प्रोग्राम्स तर स्वतःहून अटेंड करते, तर याच्यासाठी त्या कामातून वेळ काढणं डिफिकल्ट होतं। आता माझ्या ऑफिसची अंडरस्टँडिंग आहेत की कधी कधी मला ती लेव्हरेज देतात, पण थोडं डिफिकल्ट व्हायला लागलं आहे डेफिनेटली। आणि मुंबईला तर जास्तच, कारण इकडून तिकडे जायचं म्हणजे मला तासनतास लागून जातात। तर त्याच्यामुळे तरी मी मॅनेज करते। प्रायोरिटीज ज्या आहेत प्रोग्राम्सच्या त्या सॅटर्डे संडेला देऊन, कारण आम्हाला ऑफ असतो, बाकी दिवस ऑफिसमध्ये काढते। एखाद दिवस कधी खूप जरुरी असलं तर मग सुट्टी मागते किंवा हाफ डे मागते। यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण या यशस्वी स्त्री मागे देवेंद्रजी कसे आहेत? देवेंद्रजींनी जेव्हा आमचं लग्न ठरत होतं, म्हणजे आमचं बोलणी आम्ही दोघंच करत होतो इनफॅक्ट, तेव्हा मी त्यांना सांगितलं मला जॉब कंटिन्यू करायचा आहे। तेव्हाही ते MLA होते, तर त्यांनी हॅपीली ते ॲक्सेप्ट केलं। त्यांनी त्याच्यात इफ्स, बट्स, टर्म्स, कंडिशन्स असं काही ठेवलं नाही। तर त्याच्यामुळे मला तो रिस्पेक्टेबल फ्रीडम मिळाला, ज्याच्याने मी माझं पण काही करू शकली, स्वतःला पण
निखारू शकली. तर ती हेल्प खूप जरुरी असते की त्यांनी मला अनकंडिशनल फ्रीडम दिला की तू पहा, तुला काय चांगलं वाटतं तिथे तू कर. आणि त्याच्यात माझीच फिलिंग होती की मी घराकडे पण लक्ष द्यावं. ते मी केलं जितकं मी करू शकली. पण त्याच्यात देवेंचा फुल सपोर्ट होता की तू कसं मॅनेज करते तू पहा. त्याच्यात तो कधी मध्ये नाही आला की असंच कर तसंच कर. आता तुम्ही ऑफिसला जाता आणि इथेही तुम्ही सांगितलं की वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही अटेंड करता. जेव्हा तुम्ही दिविजा सोबत असता, तुमची मुलगी, तिला किती वेळ तुम्ही देता, म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्स कसं काय करता हे सगळं? दिविजा सकाळचा वेळ ऑफिसला जायच्या आधीचा आणि तिचा शाळेच्या आधीचा वेळ, संध्याकाळचा वेळ. एकदा मी ऑफिसमधनं आली वीकडेजमध्ये, पाहुणे जरी असले तर मी तिला घेऊन राहते. सर्व करायचं असलं ती आणि मी मिळून सर्व करतो. म्हणजे मी तिला माझ्या कामांमध्ये जी पण छोटी मोठी असतात इन्व्हॉल्व करते. बाहेर कुठे जायचं असलं तिला घेऊन जाते आणि तिच्याशी जनरल बोलते, काय झालं शाळेत, दिवस कसा झाला, आणि तिला बोलायला लावते. त्याच्यामुळे तिला तो कनेक्ट फील होतो. तुमच्या कॉलेज लाईफ विषयी बोलूयात. कसं होतं कॉलेज लाईफ? कॉलेज लाईफ एकदम केअरफ्री होतं आणि मी एका नॉर्मल स्टुडंटसाठी सारखी होती. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करायची कसा बसा, आणि बाकी धमाल मस्ती पार्टीज पण केल्या आहेत. म्हणजे सगळ्या ॲज अ स्टुडंट जे सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस असतात ते घेतलेत. फ्रेंड्स, टीचर्सशी रिलेशन, सगळंच नॉर्मल स्टुडंट लाईफ होती एकदम. अमृताजी, तेव्हा कॉलेज लाईफमध्ये प्रत्येक मुलीची स्वप्न असतात. अर्थात एक आपण ड्रीम बॉय, एक मॉडेल असतो आपल्या समोर. त्यावेळी असं वाटलं होतं की आपण भविष्यात मुख्यमंत्र्याच्या पत्नी असू? कधीच नाही वाटलं. कधीच नाही वाटलं. इनफॅक्ट माझं एक्सपेक्टेशन खूप नव्हतं. तरी हे होतं की ज्याच्याशी माझं लग्न होईल त्याच्या आणि माझ्यामध्ये जे ट्युनिंग आणि ट्रान्सपेरन्सी आहे ती खूप चांगली राहावी. एक दोन बेसिक एक्सपेक्टेशन्स होते त्याच्यातलं ते होतं. तर ते आहे, तेवढं चांगलं आहे. नागपूरची आठवण येते का? आता मुंबईत आलेला आहात, तुमचं बालपण नागपूरला गेलं, तर नागपूर इथे राहून थोडी तरी नागपूरची आठवण येते? इथे राहून डेफिनेटली नागपूरची आठवण येते. माझं माहेर तिकडे, आणि माझे जे फ्रेंड्स आहेत आधीपासूनचे, जे लग्नानंतर जे देवेंचे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स झाले ते, आणि बाकी सगळे घराच्या अवतीभवतीचे एक्वेंटेन्सेस, सगळ्यांचीच खूप आठवण येते. पार्टी वर्कर्स ज्यांच्याशी मी रिसेंटली खूप कनेक्ट झाली होती. तर खूपच चांगले लोक आहेत आणि आठवण तर येतेच. आपण बोलतोय राज्याच्या प्रथम महिला नागरिक म्हणजेच अमृता फडणवीस यांच्याशी. खास लग्नाविषयी गप्पा मारण्यासाठी आपण आलोय. वर्षा हे सरकारी निवासस्थान जे आहे, मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या गार्डन मध्ये आपण आलोय आणि लग्नाविषयी जाणून घेणार आहोत. पण अमृताजी, सगळ्यात पहिली भेट तुमची कशी झाली? देवेंद्रच्या आई देवेंसाठी मुली शोधतच होत्या आणि माझी आई त्यांनी सुरुवात केली होती मुलं शोधण्यासाठी. तर त्या दोघींच्या कॉमन फ्रेंड होत्या. त्यांनी दोघींना एकमेकांची स्थळं सुचवली. तेव्हा माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं की देवेंद्र असं देवेंद्र फडणवीस, मी नावानी तर ओळखतच होती त्यांना, पण थोडं टेन्शनच आलं मला, कारण पॉलिटिकल प्रोफाईल आणि माझ्या फॅमिलीमध्ये तर सगळे डॉक्टर्सच आहेत. तर थोडं कम्फर्टेबल नव्हतं वाटत. तर मी माझ्या आईला सांगितलं की आधी आम्ही भेटू आणि मग एकमेकांशी बोलल्यानंतर डिसाईड करू. तसं देवेंद्रजींना कळवण्यात आलं आणि त्यांनी मला फोन केला मग, आणि ते आम्ही भेटण्याची जागा फायनलाइज केली. देवेंद्रच्या फ्रेंडच्याकडेच आम्ही भेटलो आणि मग असे 2-4दा भेटून मग आम्ही डिसाईड केलं की करावं लग्न, काही हरकत नाही. काय आठवण सांगाल तुमची? मला तुम्ही लग्न आधी भेटत होतात, त्यामुळे मला लग्न आधीची पण एक आठवण ऐकायला आवडेल आणि लग्नानंतरची पण एक आठवण आमच्याशी शेअर करा. लग्नाआधी तर अशी काही आम्ही भेटायचो मेन, आणि जिथेही जायचो आम्हाला दोघांना भेटताच नाही यायचं, कारण त्याच्या ओळखीचे लोक येऊन जायचे. तर मला तेच आठवतं की म्हणजे कुठे हॉटेलात जायची कोशिश केली तर मग खूप सारे फ्रेंड्स नाही तर एक्वेंटन्सेस येऊन त्यांचे डिस्कशन्स चालू होऊन जायचे. लग्नानंतर तर खूप आठवणी आहेत, आणि त्याच्यात मेन म्हणजे आठवणीपेक्षा जे मोमेंट मी चेरिश करते ती माझ्या मुलीचा बर्थ आहे. देवेंद्रजींनी तुम्हाला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं?
देवेंद्रजींनी मला पहिलं गिफ्ट एक पॅक ऑफ सीडीज दिल्या होत्या. ओके. त्याच्यात आशा भोसले, लता मंगेशकर, ओके. किशोर कुमार आणि लेटेस्ट गाण्यांची पण होती. तर मी ती अजूनही ऐकते, कारण मी आशा भोसले, लता तुम्ही singer मंगेशकरांची तर फॅन आहे मी त्यांची. आणि सिंगर नसली तरी मी पॅशनेट आहे म्युझिकच्या बाबतीत. तुम्ही काय पहिलं गिफ्ट दिलं होतं? मी देवेंद्रजी त्यावेळेस एका काळी वॉकला जायचे, तर तेव्हा त्यांना आयपॉड दिला होता. ओके. परत गाणी भरूनच. त्यांना कशी फास्ट आणि मस्ती टाईपची गाणी आवडतात, तर ती भरून दिली होती त्यांना. एखादं सरप्राईज त्यांनी दिलंय तुम्हाला कधी, जे तुम्हाला कायम लक्षात राहील? लग्न झाल्यावर 2 वर्ष झाली होती. माझा जो बर्थडे होता त्यावेळेसचा, तर दिवसभर ते सेशन होता मुंबईचं तेव्हा चालू, गायब होते. मला वाटलं विसरले आणि मी नंतर बदला घेणार होती, पण मग रात्री अचानक ते आले घरी आणि मग बाहेर नेलं. आम्ही बसलो एका ठिकाणी, सगळे फ्रेंड्स आले, त्यांनी ग्रीट केलं आणि आम्ही छान संध्याकाळ स्पेंड केली. तर ते मला नीट आठवतं. तुम्ही खूप छान गाणं गाता. आम्हाला माहिती आहे तुम्ही मध्यंतरीच एखाद्या कार्यक्रमात दोघांनीही गाणं गायलं होतं. आता देवेंद्रजी या ठिकाणी नाही आहेत, पण तुम्ही नक्की त्यांच्यासाठी काय गाणं गाल या वेळेला? सावर तोरे बिन जिया जाए ना, रहूं तेरे प्यार किसी से कहा जाए ना, सावर तोरे बिन जिया जाए ना. खूप छान गाणं गायलात. मी समजते हे गाणं देवेंद्रजींसाठीच होतं, कारण त्याच्यामध्ये होतं की माझ्याकडून वाट पाहता येत नाही आता, आणि मी समजते ते तुम्हाला खूप वाट पाहायला लावतात. अर्थात खूप कार्यक्रम असतात त्यांना. आता एक गाणं महिला दिनानिमित्त. महिला खूप मॅच्युअर असते, तर ती मनातनं खूप प्युअर असते, तर त्याच्यासाठी मी हे गाणं म्हणते प्रत्येक महिलेसाठी. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाला देह ब्रह्म, अवघेची झाला देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अमृताजी, खूपच छान. खरोखरच हे महिलांसाठी होतं. अमृताजींशी अशाच गप्पा मारणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पुढील भागात आपण पाहणार आहोत बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट या भूमिकेतून बाहेर आल्यावर अमृता फडणवीस या गृहिणीचा रोल देखील निभावतात, आणि म्हणूनच किचन मधल्या अमृताजी कशा असतात हे आपण आता विचारणार आहोत. आणि आपण आता त्यांच्या किचन मध्येच चाललेलो आहोत. अमृताजी, सगळ्याच मुलींना किचन आवडतं असं नाही. मी पण मुलगी आहे, मलाही माहिती आहे. तुम्हाला किचन किती आवडतं? मला किचन आवडतं, पण किचन माझी पॅशन नाही आहे. मला देवेंद्रजींना खाऊ घालणं डेफिनेटली खूप आवडतं, पण ते काही स्पेशल डिशेस कधी कधी असं मला जास्त आवडतं. जर मी तुम्हाला खरं सांगू इच्छिते की खूप नाही, पण मला आवडतं. इन्व्हॉल्ड राहणं आवडतं. रोज काय होतंय किचनमध्ये ते सुपरवाइज करणं आवडतं. काय आवडतं तुम्हाला बनवायला? कोणते पदार्थ आहेत जे तुम्हालाही आवडतात आणि देवेंद्रजींनाही आवडतात? देवेंद्रजींना तर सिंपल महाराष्ट्रीयन फूड आवडतं, पण तरी मी त्यांना काही वेळेस गोळा भात खिलवलेला आहे बनवून, मग पास्ताही खिलवलेला आहे बनवून, आणि असं काही वेगळं, जसं व्हेज जयपुरी खिलवलेली आहे आणि इमली भात खिलवलेला आहे. तर मी काही स्पेशल डिशेस थोड्या शिकते आणि मग त्यांना करते. पण रोजच्या याच्यात माझं एवढं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, सुपरविजन असतं. तुम्हाला काय आवडतं? मला पनीरच्या कोणत्याही डिश आवडतात. मला कोणती पनीर डिश असली की माझा दिवस बनून जातो त्याच्यात. अमृताजी, लग्नाआधी मुलींचा, म्हणजे आताही समजा तुमचा कमी संबंध आहे किंवा तुम्हाला तितकासा वेळ मिळत नाही, पण लग्नाआधी जनरली मुली काही किचनशी काही फार संबंध येत नाही, कोणाला आवडत नाही,
तुमचं कसं होतं लग्नाआधी किती वावर होता किचन? लग्नाआधी तर मी सांगू नाही, पण मी टोटल टॉमबॉईश होती. मला खेळणं, टेनिस खेळणं, क्रिकेट खेळणं, गाणी म्हणणं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप आवडायचं. तर मला वेळ असला अदर देन स्टडीज तर मी त्याच्यातच असायची. किचन मध्ये फार कमी, म्हणजे किचनशी संबंध किचनशी माझा संबंध नव्हता. आणि माझी आई पण प्रोफेशनल आहे, म्हणजे गायनकॉलॉजिस्ट आहे, तर त्या पण बाहेरच राहायच्या आधीपासून. तर आई किचनमध्ये बनवतीये आणि मी गेली असं नाही व्हायचं. म्हणून कधी संडेजला आम्ही एकत्र काही ना काही बनवायचो आई बरोबरी. त्यामुळे लग्नाआधी तर किचनशी संबंध नाही. मग लग्नानंतर कठीण गेलं, थोडंफार तरी लक्ष द्यावं लागायचं किंवा काही बनवायला सांगायचं? नाही, माझ्या सासूबाई आहेत त्या खूपच अंडरस्टँडिंग होत्या. देवेन आहेच अंडरस्टँडिंग. तर काहीच त्रास नाही गेला, काही माहीत नसून सुद्धा. थोडं बहुत जे शिकली ते लग्नानंतरच मी शिकली. ज्या काही डिशेस आहेत आणि नॉर्मल जे 4 स्क्वेअर मील आहे ते लग्नानंतरच. अमृताजी, जनरली जशा इतर महिलांना घर म्हणजे लग्न झाल्यावर घर सांभाळणं, किचन सांभाळणं, नोकरी सांभाळणं हे जसं इतर महिलांना कठीण जातं किंवा थोडं बॅलन्स करावा लागतो, गोंधळ होतो, तसा तुमचाही होतो? हो, जगलिंग तर डेफिनेटली करावं लागतं. पण ह्यात मी 3 उपाय शोधलेत जे मला मिक्स अँड मॅच करावे लागतात. एक तर मल्टीटास्किंग करावंच लागतं, दुसरं टाइम मॅनेजमेंट, आणि तिसरं राईट पर्सन इन राईट प्लेस. बरोबर. आणि ते असून तुम्हाला थोडं सुपरवाइज करावं लागतं. तर असं तुम्ही तिघांचं मिक्सचर केलं तर ते पॉसिबल होतं. आणि जी आपली महाराष्ट्रीयन स्त्री स्पेशली मल्टीटास्करच आहे. तुम्ही एक नॉर्मल वर्किंग वुमन पहा, महाराष्ट्र इकडली आपल्या मुंबईचीच, तर ती सकाळी 5ला उठते, आपल्या हस्बंडचा डब्बा तयार करते, स्वतःची कामं, मुलांची कामं करून ऑफिसला जाते, तिकडून परत येऊन परत घरकामं मुलांबरोबर. तर त्या हिशोबाने मी तर काहीच नाही करत आहे. त्या लेडीजना इनफॅक्ट वुमन्स डे साठी हॅट्स ऑफ. ओके. अमृताजींनी आता सगळ्या महिलांना शुभेच्छा दिल्या, पण आपल्यासोबत मुख्यमंत्र्याच्या कुटुंबातली आणखी एक सदस्य आहेत आणि ती सुद्धा वुमन आहे, गर्ल आहे. हाय दिविजा. हाय. हॅपी वुमेन्स डे. थैंक यू. काय सांगशील तू? बोल. हर लड़की ने पढ़ाई करके आगे बढ़ना चाहिए. मम्मी के लिए कौन सा गाना गाओगे आप? मम्मी तो बहुत अच्छा गाना गाती है, आप एक गाना गाओ मम्मी के लिए, कौन सा भी? हम तेरे बिना अब रह क्या नहीं बात सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, तेरा मेरा रिश्ता है ऐसा, एक पल दूर गवार नहीं, तेरे लिए हर रोज है जीते, तुझको दिया मेरा वक्त सदी, कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना, हर सांस पे नाम तेरा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो मेरी जिंदगी, अब तुम ही हो. वाव, थँक्यू. अमृताजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या व्ह्युअर्सना आणि स्त्रियांना महाराष्ट्रातील महिला दिवसांच्या शुभेच्छा. नोकरी सांभाळून मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासात अमृताजी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तर कर्तृत्ववान पत्नीलाही देवेंद्रजींनी तितक्याच आनंदाने साथ दिली. पण पती मुख्यमंत्री पदावर पोहोचल्यानंतरही नोकरी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अशा पहिल्याच सौ मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आजच्या महिला दिनानिमित्त स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या आणि ते जपण्यासाठी एवढी मेहनत घेणाऱ्या सौ मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांना आमचा सलाम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.